चला ऑल साइड सलामती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रोनित आणि त्यांच्या अगेन्स्ट त्यांच्या सोबतीनं यश वैती कर्णधार आणि पहिले षटक घेऊन आल्यात मिस्टर साहिल. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. दुसरा बॉल रेडी आहेत. दुसरा बॉल बॅकफुटला गेले, लेट कट केले चेंडूला आणि लेट कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या दोन चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2 धाबा धावफलकावर 2-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. निर्मल सम्राट NCC या संघाची हलक्या हाताने सन्मान दिलाय. पुन्हा एकदा सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा या अगोदरच्या मॅच मध्ये काय घडलं होतं. लो स्कोरिंग मॅच होती आणि लो स्कोरिंग मॅचचा पाठलाग सहज सोप्या रीतीने झाला. कुठल्याच प्रकारचा दबाव नव्हता. प्ले बॉयज फुलपाडा या संघावर आज आगाशी टीम मध्ये वैभव पाटील बाबू नाही आहेत. त्या कारणानं थोड्याशा अडचणी वाढल्या होत्या बॅटिंगसाठी. बॅटिंग झाली नाही, तितक्याच्या धाबा बनल्या नाही. त्या कारणानं पहिल्या मॅचमध्ये पराभूत झाल्यात टीम आगाशी संघ. दुसऱ्या मॅचमध्ये आपण वळला त्यावेळेला आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धाबा धावफलकावरती आहेत. निर्मल सम्राट NCC या संघाच्या. शेवटचा बॉल फटका खेळला गॅप मधून. खूप चांगली फिल्डिंग, खूप वरून फेकी. ओ शेवटच्या अंतिम क्षणाला बॅकअप दिलाय. बॅकअप साठी 3 खेळाडू आले होते परंतु शेवटी बरोबर संदीप आले आणि संदीपने चेंडूला आतमध्ये आणलं. नाहीतर 5 धाबा, 5 धाबाचा फटका येता येता राहिलाय. लेट्स सी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6-0 NCC आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असं डीजेला ऐकूया आणि लगेच बोलूया. आशिष शर्मा वेगवान गोलंदाज. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगले फिल्डिंग, खूप चांगले फिल्डिंग. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येते. पहा वेगवान गोलंदाज समोर कॅप्टन आहेत यश वैती आणि कशा प्रकारे आता दुसऱ्या षटकामध्ये खेळ राहणार आहे. 6-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. समोर चेंडूला गॅप मधून पाठवलंय. इतक्या वेगाने मारला की कोणालाही हलण्याची संधी नाही. यस नो प्लस 4. 5 धाबा. हो इतनी बडी गलती. वेगवान गोलंदाज आणि त्यामधून चॅलेंज करत असताना, खूप मोठं चॅलेंजला स्वीकारत असताना हा यशच्या बॅट मधून शानदार स्ट्रोक. 12-0 यापर्यंत कहाणी आहे. निर्मल सम्राट ओ डाऊन टू ग्राउंड कडक स्ट्रोक. खूप चांगले फिल्डिंग. जितक्या कडक, जितक्या ताकदीने मारला होता तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिलंय आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 12 धाबा धावफलक करतेत. 12-0. पुढचा बॉल ओ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक नो बॉल. येस नो प्लस 1. अशा तब्बल 2 धाबा आल्यात. पलटवार करण्याचा प्रयत्न करतायत आशिष, परंतु त्या पलटवारानंतर पुढचा बॉल नो बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. इतक्या मोठ्या अडचणी वाढल्या. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला आता मात्र अडवलंय. आता मात्र डॉट बॉल आहे. हीच तर कहाणी आतापर्यंत राहिली. नो बॉल नंतर डॉट बॉल आलाय. सन्मान दिले हलक्या हाताने आणि सन्मान देत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. चेंडूला अडवलंय. हा ना हा ना. ओ हातामध्ये सुलेमेन. सुलेमेनच्या हातामध्ये चेंडू आला नाही. रन कंप्लीट. षटक संपलंय. दुसरं. धावा धावफलकावरती आहेत. 16-16. 16-0. सोळा 16-0. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत. विकेट येता येता राहिली होती. आता मध्ये चेंडू आला नाही त्या कारणानं खूप मोठं जीवनदान. हितेश सहानी मैदानाच्या आतमध्ये 3रं षटक घेऊन आल्यात. पहिला बॉल ओ सोडून दिलाय. बरोबर सोडून दिलाय परंतु आतमध्ये आलाय.
बॅट आणि बॉलचं कनेक्शन नसल्या कारण डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येते. चेंडूला गॅप मधून पाठवत असताना खूप चांगले फिल्डिंग, खूप चांगले फिल्डिंग, खूप चांगले फिल्डिंग नंतर खूप चांगला बॅकअप आणि फक्त एकच धाब आले. धाबा धावपलकावरती 17. चेंडूचा खेळ झालाय 2. तिसरं षटक मार्गस्थ आहे. खूप चांगली सुरुवात निर्मल सम्राट. ओ शेवटच्या अंतिम क्षणाला टॅप केला जाण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉल यावेळी मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिला बॉल डॉट, दुसरा सिंगल, तिसरा डॉट. पलट बार करण्याचा प्रयत्न करतायत स्वतः कर्णधार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट स्विंगला भरपूर ताकद लावली होती, टायमिंग नव्हतं त्या कारणानं फक्त सिंगल कंप्लीट झाले. खूप चांगली सुरुवात या तिसऱ्या षटकामध्ये. कर्णधार हितेश सहाने रबाडा करतायत मैदानाच्या आतमध्ये. 18-0. पुढचा बॉल स्ट्राईक एंडला गणेश. हो यावेळी मात्र सोडून दिलाय, बरोबर सोडून दिला होता. त्याचं कारण की ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता आणि आमच्या ऑफिशियल पंचाने पाहत असताना वाईट चेंडू घोषित केलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पाठीमागे चेंडू निघून गेलाय. सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपलकावरती आहेत 20. शेवटचा बॉल, खूप चांगली बॉलिंग. दुसऱ्या षटकामध्ये हाणामारी नंतर तो पलटवार करण्याचा प्रयत्न आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. 20-0. शेवटचा बॉल, फुल टॉस, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कडक फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर येणारा हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 20 धाबा धावपलकावरती आहेत. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धाबा येणार आहेत त्या अगोदर डीजेल ऐकूया. थँक्यू. राहुल पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. राहुल पाटीलला पाहिल्यानंतर 2 वर्षाचा ग्राफ मला आठवतो. चावलीला राहुल पाटीलने JKCC अर्नाळ्याच्या मैदानावर JKCC संघांच्या विरोधात केलेली बॉलिंग सर्वांच्या नजरेसमोर होती आणि त्या लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवलं होतं. तो क्षण न विसरण्यासारखा आहे. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पाहूया लेट्स सी काय घडतंय. पहिला बॉल डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगला दिलाय. फलंदाज रनआउटच्या रूपानं बाद. पहिला धक्का टीम निर्मल सम्राट NCC या संघाला. नागेव चेक केलं जाणार आहे. ज्यावेळी पैकी झाली त्यावेळेला गणेश एक्झॅक्टली होते कुठे? येस, भरपूर मागे होते, त्या कारणानं ही विकेट आली. फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रदोष वैती बंटो मैदानाच्या आतमध्ये आल्यात. बंटो आल्यात, परंतु आता पाहूया पलटवार करण्याचा प्रयत्न करतायत शेवटच्या अंतिम षटकामध्ये. ओ कडक स्ट्रोक, बॅट मधून ज्या वेळेला स्विंग आली त्यावेळेला आवाज आला कडक स्ट्रोक. काय आवाज आलाय पहा, पॉवरफुल स्ट्रोक. बॅट स्विंगला जितकी ताकद होती तितकी त्या फटक्याला होती आणि बरोबर चेंडू गॅप मधून जात असताना पुढचा बॉल फुल टॉस आणि चेंडूला कटआउट स्पॅनरच्या जवळ पास होऊन यावेळी चेंडू निघून गेला होता. एक सिंगल कंप्लीट होती. धाबा धावपलकावरती आतापर्यंत 25 धाबा धावपलकावरती. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. शेवटचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळ येणं बाकी आहे. पाहूया राहुल लेट्स सी रेडी होत आहेत. हो खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल. शेवटच्या अंतिम क्षणाला कट केला चेंडूला आणि कट करत असताना सिंगल कंप्लीट झाले. 26 धाबा धावपलकावरती आहेत. पहा तिसऱ्या षटकानंतर पलटवार करण्याचा प्रयत्न केला, तिकडून बाउंड्रीज आली नाही. शेवटच्या आणि अंतिम षटकाला स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो यावेळी झाले फेकी. फलंदाज प्रदोष रनआउटच्या रूपानं बाद. दुसरा धक्का निर्मल सम्राट NCC या संघाला गॉन.
बॉल. चारुदत्त पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र सिंगल आले आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे धावपल करते 27-27. 28चं टार्गेट सेट केलंय निर्मल सम्राट NCC या संघानं JXCB या संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण डीजेला ऐकून दुसऱ्या इनिंग मध्ये लगेचच बोलणार आहोत. क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक मान्यवर पाहुण्यांचे खेळाडूंचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहोत. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला आपण आवाज ऐकणार आहोत द व्हॉइस ऑफ नवापूर मृदुल मेरे यांचा. हॅलो चिक हॅलो चिक. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आई एकविरा नारंगी क्रिकेट क्लब आयोजित NPL बिग बॅश प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं. निर्मळ सम्राट विपक्ष JCCB 28चा पाठलाग आहे. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेनं दाखवून दिलंय 37चा पाठलाग यशस्वी. त्यानंतर 26-25 ह्या डिफेंड देखील होत असताना आपण पाहिल्यात. आणि या अगोदरच्या लॉट्समध्ये ग्रुप बी मधून 41चा तो पाठलाग जवळजवळ 4 धावेनं तो थोडक्यात सामना हुकला होता. अर्थातच क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जाताना की ना भूतो ना भविष्य म्हणून या खेळाकडे पाहिलं जाणे आणि त्या प्रकारचा खेळ ग्रुप सीच्या दिशेने येत असताना बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे बॅटल. इन्फॉर्म 2 संघ आणि त्या 2 संघातील हे द्वंद्व हे युद्ध आपण पाहतो. एकीकडे निर्मळ सम्राट NCC आणि त्यांच्या विपक्षामध्ये JCCची ती यंग स्टारकास्ट आहे. संथ गतीने सुरुवात. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. अमित राणे आणि त्याच्या विपक्षामध्ये 2 सलामीवर बॅटर. एकीकडे हितेश सहाणी आणि त्यांच्या सोबतीनं साहिल राणे. सिंगल धाव. एक माफक आव्हान धाफकावर आहे. 28चा पाठलाग आहे. परंतु निर्मळ सम्राट संघ आपण पाहायला गेला तर गोलंदाजी मार्कवर एक त्यांची वेगळी धार आहे. यश वैती असेल, त्यानंतर रोनित गोवाकर, अमित राणे सारखा गोलंदाज असेल आणि एक्सपिरियन्स आहे त्यांच्या सोबतीनं. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर अजित सुर्वे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 4 धावा धाफकावर येत असताना आतापर्यंत अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो आणि त्या रणनीतीने आतापर्यंत त्या प्रकारचं क्रिकेट हे मैदानामध्ये खेळलं जात आहे. पहिल्या 4 मध्ये 4 धावा धाफकावर येत असताना राऊंड विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा लेट कट म्हणावं लागेल. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 5 धावा धाफकावर येत असताना कोणत्याही प्रकारची रिस्क, कोणत्या प्रकारची जोखीम घेतली जात नाही. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धाफकामध्ये पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धाफकावर येत आहेत. 28चा पाठलाग आहे. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डीजेला.
सांग भेटशील कवा मी पिंजेशील कवा सांग देशील कवा मला चुम्मा सांग भेटशील कवा मी पिंजेशील कवा सांग देशील कवा मला चुम्मा DJ Medi अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा 6 मध्ये 6 10 फलकावर येत असताना अजित सुर्वे गोलंदाजी मार्कवर आहे. उंच तगडा ताकदवान आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, अनेक उन्हाळे, अनेक पावसाळे, अनेक हिवाळे ज्या खेळाडूंना पाहिल्यात तो खेळाडू खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्कवर आणि त्यांच्या समोर 2 यंग खेळाडू आहेत. खुलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा बार चौकार. अनेक खेळाडूंचे नारंगी संघ म्हटलं तर आता लग्न देखील येतात. त्या प्रकारचा तो उल्लेख होता. तुझ्या लग्नाला पैसे आणल्यात कंची कंची व्याजी. अक्षयच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्मित हास्य. आयोजक आहेत आणि आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला पॅडल स्वीप सिंगल धाव धाफाकामध्ये येत असताना साहिलनं जवळ त्याला वाटलं नो आहे की काय. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला पॅडल स्वीप करत असताना सिंगल धाव पंचानं म्हटलंय. 2 to go. धाफकावर आतापर्यंत 13 धावा येत आहेत. 28चा पाठलाग करायचा आहे षटकामध्ये. आता जवळ आपण पाहायला गेलं तर पहिल्या 5 चेंडूमध्ये 8 धावा धाफकावर येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 14 आहेत. 28चा पाठलाग आहे. अर्थातच तर कॅल्क्युलेशन क्रिकेटनं आतापर्यंत मैदानामध्ये खेळ केला जातो. बॅटच्या रडारमध्ये नव्हता. सिंगल धाव पुन्हा एकदा सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 15 धावा धाफकावर. ऐकूयात डीजेला. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 15 धावा धाफकावर येत असताना अजून एक गोलंदाज रोहित गोवळकर. वसई तालुक्यातील सर्वाधिक अंडरआर्म क्रिकेट प्रचंड मोठा एक्सपिरियन्स असणारा खेळाडू. गण्या या नावाने एक वेगळी त्यांना प्रसिद्धी आहे आणि त्यांच्या विपक्षात साहिल आहे. 12 चेंडू 13 धावींची गरज असताना येणारे ते 12 चेंडू यश वैती असेल, रोहित गोवळकर असेल आणि बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. येथून यावेळेला खऱ्या अर्थाने निर्मळ सम्राटचा संघ, एनसीसीचा संघ एखादा ब्रेक थ्रू पाहतोय. इथे सहाणी कागदीपत्रे आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघ तितके स्ट्रॉंग आहेत. आणि ग्रुप सी आपण पाहायला गेलं तर प्ले बॉईज फुलपाडा टीम आगाशी, निर्मळ सम्राट एनसीसी, JCCB, 4ही संघ आपण पाहतोय. ग्रुप सी तितकाच डिफिकल्ट आहे. येथून कोण कोणावर हावी, कोण कोणावर भारी पडेल, कोण टॉप 12च्या दिशेनं जाणार ह्यासाठी ही लढत आहे. परंतु यावेळेला पंचांना चॅलेंज केलं गेलंय. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण मुख्य स्क्रीनवर पाहू शकतोय. परंतु ज्या प्रकारचं हे पिवळमय वातावरण खऱ्या अर्थानं कोणत्याही पक्षाचं नाही तर हे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आमचं आराध्य दैवत मल्हाराच्या नावाने भरतोय भक्तीचा भाव. क्रिकेटचं औचित्य साधून भंडाऱ्याचा पिवळा रंग उधळत असताना हा संपूर्णतः आज नारंगी गाव आणि हे पिवळमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. पंच पाहतात अगदी बारकाईने आणि त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत फेअर म्हटलंय. अर्थातच निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धाव धाफकावर येत असताना आता तो येणारा निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं प्रेशर पुन्हा एकदा वाढवण्यासारखं आहे. 10 मध्ये 12 धावांची गरज असताना अनेक मान्यवर संध्याकाळचं सत्र आजचा दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 2 एप्रिलचा दिवस आणि संपूर्णतः नारंगी ग्रामस्थ आई एकविरा क्रिकेट क्लबचा संघ त्या औचित्य साधून आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. हनुमान जयंतीचा उत्सव आज आणि त्या शुभ दिनी आजचा हा सोहळा, क्रिकेटचा सोहळा आपण पाहतो. अनेक जण आज अर्नाळाची ती यात्रा असेल, नवापूरची ती यात्रा असेल, अनेक मोठमोठे आज यात्रा आहेत. परंतु आम्हाला क्रिकेट पाहायचं आहे.
हा प्रेक्षक राजा म्हणतो आम्ही क्रिकेटचे दिवाने आहोत. आजचा दिवस खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटची मोठी ती स्पर्धा खऱ्या अर्थानं ती देखील आपण पाहतोय. परंतु वसई तालुका आणि अंडरआर्म क्रिकेटचं एक वेगळं नातं आहे. प्रेसिडेंट कप चालू आहे, दुसरीकडून आपण पाहायला गेलं तर इंडियन प्रीमियर लीग चालू आहे. परंतु आम्हा वसई तालुक्यामध्ये ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची अर्थातच आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित NPL पाहण्यासाठी हा प्रेक्षक राजा वर्ग देखील पहिल्या दिवसामध्ये ही गर्दी करत असताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, 7 मध्ये 10 धावांची गरज. कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत मैदानामध्ये पाहतोय आपण. पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना सिंगल धावेने पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, पहिल्या 18 मध्ये 19 धावा तिखट मारा करत असताना रोनित गोवळकरला आपण पाहिलं. का म्हटलं जातं, मला एक वन ऑफ द बेस्ट ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन सातत्यानं रोनित गोवळकर ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि त्यातीलच उत्तम उदाहरण आज पुन्हा एकदा नारंगीच्या मैदानामध्ये दाखवत असताना आपण पाहतोय. तिखट मारा, कंजूस मारा, 6 मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा येत असताना पाहायला मिळतात. आता येणारे 6 चेंडू आतापर्यंत धावफक 19 धावा धावफकावर आहेत, 28चा पाठलाग आहे. अर्थातच येणारे 6 चेंडूमध्ये आता 9 धावेंची गरज आहे. एकाला रोकायचं, एकाला टोकायचं आणि या क्रिकेटच्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी आता यश वैती मैदानामध्ये आहे. परंतु दुसरीकडून 2 खेळाडू आतापर्यंत तो शांत संयमी किल्ला लढवत असताना, एकाकी झुंज देत असताना आता 3 यंगस्टर खेळाडू आहेत. एकमेकांना जवळून ओळखतात, खऱ्या अर्थानं अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूल चारले, अनेक वेळा खडे चारले आहेत. परंतु पहिल्याच चेंडूवर यावेळेला यशनं हिते 6 रबाडाला डगआउटच्या दिशेनं पाठवले. येस, थँक्यू. आशिष शर्मा न्यू बॅटर येतोय. यावेळेला खऱ्या अर्थानं आशिषला संकट मोची कामगिरी करावी लागेल. 5 चेंडू 9 धावेंची गरज असताना समोर यश वैद्य पुन्हा एकदा मैदानामध्ये आहे. क्या बात आहे, चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. अजित सुर्वे अगदी वेगाने येतोय. चारू दत्त यावेळेला एसटी रक्षकांच्या भूमिकेमध्ये आपण बॅकअपसाठी पाहिलं आणि दुसरीच्या प्रयत्नात आता आशिष जसा येतोय तसा आता त्याला मैदान देखील सोडावं लागतंय. चार चेंडू 8 धावा धाफकावर बनवायचे आहेत. राहुल पाटील समोर आहे. मग अशी कौस्तुभजीनं ज्या प्रकारचा उल्लेख केला, खऱ्या अर्थानं राहुल आपण पाहायला गेलं तर पाठच्या 2 वर्षांचा ग्राफ एक वेगळा धुरंधर फलंदाज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जायचं. परंतु यावेळेला पहिला चेंडू निर्धाव आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आता 3 मध्ये 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. आतापर्यंत सर्व काही सुरळीत होतं, परंतु पाठच्या 2 षटकांना खऱ्या अर्थानं मॅचला एक वेगळी कळाटणी दिले. 2 बॅटर आतापर्यंत शांत संयमी खेळ मैदानामध्ये करत होते, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक आशिष राहुल पाटील यावेळेला येतोय डगआउटच्या दिशेनं. कर्णधार येतोय स्पर्धा. अक्षय आहे. 2 चेंडू 8 धावेंची गरज असताना यावेळेला मिस होतो. अर्थात हा सामना देखील थोडासा आता एकतर्फा जात असताना आपण पाहतोय. येथून येणारा ते लक फॅक्टरची नशिबाची साथ आणि ती नशिबाची साथ खऱ्या अर्थानं कोणाच्या नावी जाणार, परंतु यावेळेला पाहिला नेहाळला सोडून दिला. अतिरिक्त धाव. आता येणारा अतिरिक्त 9 आणि 9 वर येणार चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येणार का, परंतु बॅक टू बॅक अजून एक वाईट येतोय. 1 चेंडू 5 धावेंची गरज असताना यावेळेला संपूर्णतः JCCB चा संघ म्हणतोय येथून येणारा अजून एक अतिरिक्त धाव, परंतु यावेळेला नाहीये.
फेअर डिलिव्हरी. सामना फिनिश, सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम निर्मळ सम्राट एनसीसी अँड हार्ड लक टीम जेसीसीबी. परंतु अतिशय चांगला खेळ आपण देखील या मैदानामध्ये दाखवला. पुढील वाटचालींसाठी येणाऱ्या मॅचेससाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुर्तास 2 विनर संघ कर्णधार आपण यायचे. टीम प्ले बॉयज फुलपाडा आणि टीम एनसीसी निर्मळ सम्राट दोन्ही संघाचे कर्णधार आपण मित्रांनो टॉस की बॉसच्या दिशेने यायचं. मुख्य मंचाच्या दिशेने यश येतोय. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. दोघांचा खेळ त्या प्रकारचा आहे, त्या कारणास्तव थोडंसं डिफिकल्ट आहे आमच्यासाठी देखील. परंतु आमची टेक्निकल टीम यावेळेला दर्शवते. टॉस करणार होतो आपण 2 विनर संघ दरम्यान. टॉस पियुष यांच्या सोबत हा प्रोटोकॉल आपण पाहणार आहोत टॉसचा. येस, बॅटिंग करणार एनसीसी आणि बॉलिंग करणार आहेत प्ले बॉयज फुलपाडा. चला दोन्ही संघ